अशा पद्धतीने आपली देवीला साडी नेसून झालेली आहे, तुम्ही एकदा बघू शकता। हे बघा किती सुंदर असा हा कमरेचा भाग आलेला आहे, ठीक आहे। किती सुंदर पद्धतीने ह्याच्या निऱ्या आलेल्या आहेत। गोल साडीच्या निऱ्या थोड्याशा खालीच असतात, ठीक आहे। त्यानंतर कमरपट्टा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, ठीक आहे। एकदम छान पद्धतीने साडी आलेली, एकसारखी साडी दिसली पाहिजे। एकदम छान पद्धतीने पदराची लाइनिंग आलेली आहे, ठीक आहे। आणि हा पदर आहे, ठीक आहे। आता हा पदर घ्यायचा कसा? आता तिथे तुमचं देवीचा मुखवटा असतो, ठीक आहे। तर इथे ए करायचा हा पदर, बरोबर। ह्याला ए चा आकार द्यायचा, ए म्हणजे असं, लक्षात घ्या। असं येणार इथे, इथे बरोबर हा फोल्ड ए आला पाहिजे, म्हणजे तुमचा आलेला पदर हा अशा पद्धतीने दिसतो। म्हणजे हे काठही दिसतात आणि हेही दिसतात आणि अशा पद्धतीने देवीचा मुखवटा दिसतो। एकदम सुंदर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता, ठीक आहे। आता आपण देवीला सजवूया। वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तुम्ही देवीला घालू शकता। मंगळसूत्र आहे, ठीक आहे। हे ऍडजस्ट करून घ्यायचं, तुम्हाला कसं हवंय त्यानुसार। ही ठुशी आहे, ठुशी घालताना आता हा इथे देवीचा चेहरा आहे, बरोबर। तर ठुशीचा जो भाग आहे तो आंबाड्याच्या साईडला असा जाणार। का असं घालायचं? कारण इथं तुमच्या देवीचा चेहरा असणार आहे। देवीचा चेहरा असल्यानंतर ह्याचे जे वण आहेत ते नाकाला लागू शकतात, डोळ्यांना स्क्रॅच जाऊ शकतात। मुखवटा खराब होऊ नये म्हणून आधी असं करून मग सरळ करायचंय, ओके। अशा पद्धतीने तुम्ही देवीला दागिने घालू शकता, छान पद्धतीने सजवू शकता। लक्ष्मी हार तुम्ही घालू शकता, बोरमाळ घालू शकता। आता वेगवेगळ्या पद्धतीचे मार्केटमध्ये हार आलेले आहेत, ते तुम्ही घेऊ शकता। वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आपल्या गौराईला, आपल्या तुळजाभवानीला, आपल्या काळूबाईला सजवू शकता। ज्या पद्धतीने तुम्ही देवीला दागिने घालणार तशी देवी सुंदर आणि सुरेख अशी दिसेल। त्यांना दिला तरी चालेल। अशा पद्धतीने तुम्ही देवीला सजवू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या घालू शकता हातांमध्ये। मी सजवल्यानंतर देवीचे फोटो तुम्हाला नक्कीच पाठवेल आणि आजची साडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अजून भरपूर प्रकारच्या साड्या आहेत, ह्याच्यामध्ये 11 ते 12 प्रकार आहे, 16 प्रकार आहे। बसलेल्या गौराई आहे, बसलेली देवी आहे, जे कोण तुम्ही नवरात्रामध्ये चंद्रावरती बसलेली, कमळावरती बसलेली, त्यानंतर मोरावरती बसलेली, अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या देवी, गौराई तुम्ही बसवू शकता। त्या साड्या आपण पुढे बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। ते बघण्यासाठी परत एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।